जय शिवराय। आज हिवरेतर्फे नारायणगाव या ठिकाणी आमचे सर्वांचे मित्र ज्यांनी इथून मागे सुद्धा जेव्हापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलनं चालू झाली, उपोषणं चालू झाली, तेव्हापासून उपोषण जरांगे साहेबांबरोबर ज्यांनी उपोषण चालू केलं ते आमचे राजूदादा भोर आज या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत। अनेक दिवसापासून आरक्षणाचा हा चाललेला तिढा अजूनपर्यंत पण काही सुटलेला दिसून येत नाही किंवा सुटलेलाच नाही। आंतरवाली सराटीपासून चालू झालेला हा लढा आज मुंबई या ठिकाणी जरांगे दादा उपोषण करतायत आणि त्याच उपोषणाला पाठिंबा म्हणून या जुन्नर तालुक्यातून शिवरायांचा मावळा आमचा राजू दादा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। सरकारवर जर बोलायचं म्हणलं तर इतक्या वेळा उपोषण करून जर मराठा समाजाची दखल शासन त्या ठिकाणी घेत नाहीये, अनेक नेते असतील उलटी सुलटी त्यांची उत्तरं त्या ठिकाणी मिळत आहेत, यावेळेस मराठा समाज काय करणार आहे? परंतु कितीही आक्रमक जरी मराठा असला, जरांगे साहेबांच्या एका शब्दाच्या खातर त्या ठिकाणी कोणीही कोणतीही वाईट कृत्य कोणत्याही प्रकारची करत नाहीये। एकदम शांततेने पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही उपोषणाला पाठिंबा मिळतोय तो एकदम शांततेने मिळतोय। या ठिकाणी सुद्धा हिवरे गावामध्ये आम्ही अत्यंत शांततेने, मग या ठिकाणी मराठा समाज तर 100% आहे, परंतु इतर समाजाचे सुद्धा सर्व धर्मीय या ठिकाणी 100% उपोषणाला या ठिकाणी पाठिंबा देत आहेत। मग धनगर बांधव असू द्यात किंवा कोणतेही ओबीसी असू द्या, एससी असू द्या, एसटी असू द्या, सर्व समाज बांधव या ठिकाणी 100% पाठिंबा देत आहेत। मग आमचे राजूदादा फक्त काही मराठा आरक्षण आहे म्हणूनच उपोषणाला बसलेत असं नाही, इतर वेळेस कोणते ओबीसीला कोणती अडचण येऊ द्या, नाहीतर एससीला येऊ द्या, एसटीला येऊ द्या, त्यावेळेस सुद्धा 100% आमचे राजूदादा त्या ठिकाणी सर्व समाजाबरोबर राहणार आहेत। आणि एक विशेष सांगायचं म्हणजे आमच्या राजूदादांचा ओबीसी कुणबीचा दाखला आहे, म्हणजे तसं त्यांना वैयक्तिक काही त्याची गरज नाही, आरक्षणाची गरज नाही, परंतु आपल्याला आपला असलेला समाज आणि या समाज बांधवांची प्रति असलेली आजोबांचा त्यांचा दाखला कुणबी आहे, त्याच्यामुळे आमच्या राजूदादांचा शेवटी तो दाखला निघणार आहे, निघालेलाच आहे, हा त्यांचा दाखला आहे आणि ते सुद्धा कुणबी आहेत। परंतु आपल्या समाजाविषयी असलेली निष्ठा किंवा लोकांविषयी असलेलं प्रेम एका साईडनं कुठंतरी समाज आपला खचलेला दिसतोय आरक्षणामुळं, तर त्यामुळं समाजाला वर काढण्यासाठी जी ही आरक्षणाची लढाई चालू आहे या लढाईला पाठिंबा देण्यासाठी राजूदादा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। आणि आज 6 वाजता राजूदादा या ठिकाणी उपोषणाला बसलेत आणि समस्त ग्रामस्थ हिवरेतर्फे नारायणगावचा संपूर्ण पाठिंबा या ठिकाणी आहे। ग्रामपंचायत हिवरेतर्फे नारायणगाव असतील आणि सर्व सेवाभावी संस्था असतील 100% राजूदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत। सरकारला मी या निमित्ताने एवढीच विनंती करेन की राजूदादा आज उपोषणाला बसलेले आहेत आणि जरांगे दादा त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। जरांगे दादांच्या जर जीवाला काही कमी जास्त धोका निर्माण व्हायला लागला तर हा शांत बसलेला समाज त्या ठिकाणी शांत बसणार नाही। त्यामुळं सरकारने सुद्धा या गोष्टीची जाणीवपूर्वक लवकरात लवकर दखल घेऊन असलेल्या सर्व मागण्या त्या ठिकाणी मान्य कराव्यात अशी मी सरकारला सुद्धा विनंती करेन। दादा नमस्कार। नमस्कार। तुमच्या गावामध्ये उपोषण सुरू आहे, हो, मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून म्हणत जरांगे मुंबईला उपोषण करतायत, त्यांच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे, त्यांना पाठिंबा म्हणून हिवरेमधून हे उपोषण सुरू झाले। हो, तुम्ही एक मराठा बांधव आहात, काय तुमच्या भावना? आम्ही हिवरे ग्रामस्थांतर्फे मी सर्वांच्या वतीनं बोलतो की मराठी समाजाला आरक्षण हे नक्कीच मिळालं पाहिजे आणि ह्या सर्व समाजाचा मनोज जरांगे पाटील यांना संपूर्ण पाठिंबा आहे की ज्यामुळं मराठी समाजाचे जे युवक आहेत शिक्षणापासून बरेचसे दूर आहेत, तर त्यांच्या शिक्षणासाठी याचा फार मोठा फायदा होईल। मराठी युवकांना बेकारीचं प्रमाण जे वाढले त्यांचं थोडं कमी होईल, नोकऱ्यांचं प्रमाण वाढेल आणि ह्या समाजाची उन्नती होईल। आज हा समाज एकत्र नसल्यामुळं आतापर्यंत तो पाठीमागे राहिलेला आहे, इतर समाजाच्या दृष्टीनं तो फार पाठीमागा आहे। तर याच्यासाठी आरक्षण जर मिळालं तर या तरुणांना निश्चित त्याचा फायदा होईल, मराठी समाजाला फायदा होईल। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.